reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 52. आजच्या पाठात के, क्यू, व्ही आणि डब्ल्यू या अक्षरांच्या आवाजानं सुरू होणाऱ्या इंग्रजी शब्दांची उजळणी करूयात. स्क्रीनवर एक एक अक्षर येईल. ते अक्षर आणि त्या अक्षराचा आवाज तुम्ही तुमच्या टीचरला सांगायचाय. लेट्स स्टार्ट. सांगा कोणतं अक्षर आहे हे? के. असंच सांगितलं ना? के. या अक्षराचा आवाज काय होतो बरं? अक्षर आहे के आणि आवाज आहे क. से आफ्टर मी. के क. से अगेन. के क. आता पुढचं अक्षर. हे कोणतं अक्षर आहे? सांगा बरं. बरोबर अक्षर आहे क्यू आणि आवाज आहे क्व. से आफ्टर मी. क्यू क्व. से अगेन. क्यू क्व. आता पुढचं अक्षर बघा. हे कोणतं अक्षर आहे आणि त्याचा आवाज काय होतो? सांगा बरं. व्ही. असंच सांगितलं ना? आणि याचा आवाज आहे व. से आफ्टर मी. व्ही व. से अगेन. व्ही व. आता पुढचं अक्षर. ते अक्षर कोणतं आहे आणि त्याचा आवाज काय होतो ते सांगा. डब्ल्यू. असंच सांगितलं ना? डब्ल्यू. या अक्षराचा आवाज आहे व. से आफ्टर मी. डब्ल्यू व. से अगेन. डब्ल्यू व. व्हेरी गुड. मग आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 1. मुलांनो, के, क्यू, व्ही आणि डब्ल्यू या अक्षरांच्या आवाजानं सुरू होणारे खूप नवीन इंग्रजी शब्दही आपण शिकलो आहोत. चला तर मग या स्वाध्यायात शब्दांची उजळणी करूयात. आज सगळ्या मुलांना उत्तरं देण्याची संधी देणार आहे मी. तेव्हा न लाजता न घाबरता उत्तरं द्या हं. तयार ना सगळे? टीचर, आता घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार? तू स्क्रीनवर येणाऱ्या चित्रांची इंग्रजी नावं सांग. दिसतायत ना 3 चित्र? त्यांची इंग्रजी नावं सांग.
व्हेरी गुड. आता तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा. काइट, क्वीन, किंग. व्हेरी गुड. आता कोण उत्तर देणार? टीचर, नेहमी उत्तरं न देणाऱ्या मुलाला किंवा मुलीला निवडा. एक जण तयार ना? न घाबरता न लाजता उत्तर दे बरं. चुकलं तरी चालेल. टीचर आहेत ना मदतीला. लुक ॲट द स्क्रीन. तू या चित्रांची इंग्रजी नावं सांग. व्हेरी गुड. चला, माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र म्हणा. वाज, वॉल, विंडो. गुड. आता कोण उत्तर देणार? तू या चित्रांची इंग्रजी नावं सांग. व्हेरी गुड. म्हणा माझ्या मागे. वूड, की, वेस्ट. आता कोण उत्तर देणार? स्क्रीनवर येणाऱ्या चित्रांची इंग्रजी नावं सांग. व्हेरी गुड. माझ्या मागे म्हणा. वुमन, व्हेजिटेबल्स, वॉच. व्हेरी गुड. टीचर, आता आणखी कोणाला तरी उत्तरं देण्याची संधी द्या. चित्रांची इंग्रजी नावं सांग. व्हेरी गुड. माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र म्हणा. वेल, की, केटल. व्हेरी गुड. आता पुढे. टीचर, आता आणखीन कोणाला तरी उत्तर देण्याची संधी द्या. चित्रांची इंग्रजी नावं सांग. व्हेरी गुड. माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र म्हणा. व्हायलिन, व्हॅन, क्वेश्चन मार्क. व्हेरी गुड. आता कोण उत्तर देणार? चित्रांची इंग्रजी नावं सांग. व्हेरी गुड. माझ्या मागे म्हणा. कांगरू, वॉटरमेलन,
क्विल्ट. व्हेरी गुड. अरे वा, कितीतरी मुलांना उत्तरं देण्याची संधी मिळाली ना? कोणी कोणी उत्तरं दिली? हात वर करा बरं. तुम्ही न घाबरता न लाजता उत्तरं दिली म्हणून तुमचं कौतुक. बरं, चला आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 2. आता चित्र बघा आणि त्याचं इंग्रजी नाव सांगा. आर यू रेडी? लेट्स स्टार्ट. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता आली ना? व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता आली ना? व्हेरी गुड. मग आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 3. आता काय करायचंय ते ऐका. स्क्रीनवर एक एक चित्र येईल. त्या चित्राचं नाव कोणत्या आवाजानं सुरू होतं ते फक्त सांगायचं. बघा, फक्त सुरुवातीचा आवाज सांगायचा. लेट्स स्टार्ट. स्क्रीनवर कशाचं चित्र आहे? बरोबर, क्वीन. माझ्या मागे म्हणा, क्वीन. क्वीन हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज काय होतो? क्वीन हा शब्द म्हणताना सुरुवातीचा आवाज होतो क्व. लक्षात आलं का सगळ्यांच्या काय करायचंय ते? मग चला आता इथून पुढचा सराव भराभर करूया. Say after me. Violin व. आता पुढे. Say after me. Woman व. आता पुढे. Say after me. King का. आता पुढे.
Say after me. Question mark. Qua. आता पुढे. Say after me. Van. Va. आता पुढे. Say after me. Kangaroo. Ka. आता पुढे. Say after me. Vegetables. Va. आता पुढे. Say after me. Key. Ka. आता पुढे. Say after me. West. Va. आता पुढे. Say after me. Kettle. Ka. आता पुढे. Say after me. Wall. Wa. Very good. मुलांनो, हा सराव इथेच संपला. K, Q, V, W या अक्षरांचा आवाज नक्की लक्षात राहील ना तुमच्या? बरंय तर मग. हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण अक्षरं, त्यांचे आवाज आणि त्या अक्षरांच्या आवाजानं सुरू होणाऱ्या शब्दांची उजळणी केली. टीचर, हवं असल्यास या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. स्क्रीनवर जशी दाखवली आहेत तशीच लिहा.